वार्ड नंबर 18 के हमारे उम्मीदवार श्री लल्लन सेठ, श्रीमती दीपक मडवी, तसेच सनीजी फुटाणकर व आमचे माजी नगरसेवक श्री सुहासजी नकाते यांच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं हे मी आज सर्वप्रथम जाहीर करतो। आणि ह्या उद्घाटन प्रसंगी जमलेले आमचे चारही उमेदवार तसेच माजी नगरसेवक अमितजी गायकर, आदित्य जाधव, भाटी, सालीमभाई, माझे युवा मित्र तसेच लाडक्या बहिणी आणि मातृशक्तींना वंदन करून आजचा हा जो उद्घाटनाचा कार्यक्रम आहे हा भिवंडीमध्ये सर्वात पहिला ऑफिस आज खोलला गेला आणि ते पण एवढ्या जणांच्या उपस्थितीत, हिंदू पण आहेत, मुस्लिम पण आहेत, सर्व समाजाचे लोक आहेत। त्यामुळे मी तुमच्या सर्वांचं सर्वात पहिला अभिनंदन करतो की असं मला वाटतंय की आजपासून सुरुवात चालू झाली आहे आणि आमदार साहेबांची खूप इच्छा आहे मनापासून की त्यांच्या नेतृत्वामध्ये भिवंडीमध्ये महापौर हा भारतीय जनता पार्टीचा बसला पाहिजे आणि त्यासाठी आज तुम्ही जे आहेत तुम्ही वोटर्स आहात, तुम्ही कार्यकर्ते, आज तुमची जबाबदारी आहे की एकदम गतीने काम सुरू करा। कारण बरेच जण जसे आपले हितचिंतक आहे, शुभचिंतक आहे, तसेच काही जण आपली टांग खेचायला पण बसलेले आहेत। तर त्या दृष्टीने तुम्हाला काम अशा पद्धतीने करायचं आहे की ह्या इकडनं तुम्ही ज्या स्पीडने काम चालू करतील, इकडनं जेवढा जोर लावतील तेवढं त्याच्याहून दुपटीने जोर नकाते साहेबांच्या इकडनं लागेल, लल्लन साहेबांच्या इकडनं लागेल, याची मी गॅरंटी देतो तुम्हाला। कारण आजचा जो इलेक्शन आहे हा पूर्णपणे भिवंडीचा जो आपले रवींद्रजी चव्हाण साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आमदार साहेबांच्या खांद्यावर याची धुरा ठेवली आहे। सर्व म्हणजे आपले 30च्या 30 पैकी सर्व उमेदवार निवडून येतील असे उमेदवारी आमदार साहेबांनी दिलेली आहे आणि त्यांचा स्ट्राईक रेट हा 100चा राहील। त्यामुळे येणाऱ्या पुढील काळात याचा फायदा नक्कीच आपल्याला पण होणार आहे आणि महापौर आपला बसणारच आहे। तर त्यामुळे आमदार साहेबांना येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात 100% स्थान मिळेल याची मी तुम्हाला ग्वाही देतो। आज 18 नंबर वार्ड का ऑफिस का हमने उद्घाटन किया है। हमारे जो आमदार साहब है महेश जी चौगुले और हमारे अध्यक्ष रवि सावंत, इनके मार्गदर्शन में हम अच्छे से अच्छा काम करने की कोशिश करेंगे। जैसे पानी की समस्या है, लोगों की जो भी समस्या रहेंगे उसके लिए हम तत्पर खड़े रहेंगे और हम आमदार साहब के मार्गदर्शन में जो आमदार साहब ने हमको जो सिखाया है लोगों की कैसी सेवा करनी चाहिए, किस किस चीज में हम काम आ सकते हैं उनके, उस समय में हम उनके लिए काम आ जाएंगे और सबको लेके चलेंगे। सबका साथ सबका विकास है हमारी पार्टी का ध्येय वाक्य है। बस समस्या वार्ड नंबर 18 में बहुत सारी थी, लगभग समस्याएं अपने आमदार साहब ने अपनी निधि से काम पूर्ण किए हैं। जैसे कि आरसीसी गटर हुए, सीसी रोड हुए और जैसे लोगों के लिए पीने के साफ पानी की योजनाएं, अभी 100 MLT का जो प्रस्ताव आया है वो भी लगभग पूरा हो जाएगा और बहुत सी सारी कामें हैं जो आमदार साहब करने वाले हैं और उनके साथ है कि हम भी उनके कंधे से कंधा लड़ा के उनके पैरों के साथ चलेंगे
और वो काम करने की कोशिश करेंगे कि हम करेंगे कि सब साथ रहे और एक साथ चल के जो हुए काम है, जो कार्य हो रहे हैं, उनके साथ वो देखकर अपना साथ दे। बस यही कहना चाहूँगा और अपने माध्यम से मैं उनको कहना चाहूँगा कि आने वाले 15 तारीख को, 15 जनवरी को जो इलेक्शन आ रहा है, भारी से भारी मतों से भारतीय जनता पार्टी को जिताए। आपका मत बहुमूल्य हमारे लिए, बस यही दुआ करूँगा।